सिंधुदुर्गात काल जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. सह्याद्रीच्या पट्ट्यात प्रामुख्याने हा अवकाळी पाऊस कोसळला आणि त्यामुळे जिल्ह्यातील आंबा आणि काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात नाचणे पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. कारण उभं नाचणं पीक जे आहे ते अवकाळी पावसामुळे अशा पद्धतीने जर आपण पाहिलं असेल तर ते उभं नाचणे पीक जे आहे ते जमीनदोस्त झालेलं आहे आणि जमीनदोस्त झाल्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर काढणी योग्य झालेली नाचणी जी आहे ती पूर्णपणे पडून वाया जाण्याची शक्यता जी आहे ती शेतकऱ्यांना सतावते. त्यासोबतच जर पाहिलं असेल तर आंब्याचा आणि काजूचा जो हंगाम आहे तो यावर्षी अल्प प्रमाणात आहे आणि त्याला देखील फटका बसण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने काजू ही 3 टप्प्यात मोहर येतो, मात्र आता अवकाळी पाऊस कोसळल्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मोहराला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. एकंदरीत जर पाहिलं असेल तर दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ आणि वैभववाडी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आणि या पावसाचा फटका जो आहे तो जिल्ह्यातील प्रमुख पिकांना बसताना पाहायला मिळतोय. साधारणतः तास ते दीड तासभर वादळी वाऱ्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळला आणि अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो आंबा काजूसह नाचणी पिकाला बसताना पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.